नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा या आपल्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण भारतीय राज्यघटनेचा जो काही आपला व्हिडिओ सिरीजचा भाग 6 बघणार आहोत. तर यामध्ये आज आपण मूलभूत हक्क की जो घटनेचा भाग 3 आहे तर तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर यापूर्वी आपण भारतीय राज्यघटनेचा भाग 1 व भाग 2 जो आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे किंवा जो डाटा महत्त्वाचा आहे तर तो आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. तर आधी आपण जे काही आपली व्हिडिओ सिरीजची भारतीय राज्यघटनेवरती 5 भाग अपलोड झालेली आहेत तर ती तुम्ही आधी बघावी आणि त्यानंतर हा 6वा भाग बघावा की जेणेकरून तुम्हाला अभ्यासात त्याची लिंक लागेल. चला तर मग आपण स्टार्ट करूया. जो काही आजचा आपला टॉपिक आहे मूलभूत हक्क भाग 3. तर यापूर्वी आपण भाग 3चा जो काही वैशिष्ट्य आहे तर भाग 3ची तर मूलभूत हक्कांची जी काही वैशिष्ट्य आहे तर ती आपण यापूर्वी बघितली होती की मूलभूत हक्कांची काय काय वैशिष्ट्य आहे की जसं तो घटनेचा अविभाज्य भाग आहे, त्यानंतर ती न्यायप्रविष्ट आहे किंवा मूलभूत हक्क अमर्यादित नाही. तर जी काय आहे तर ही आपण या पद्धतीने बरीचशी जी मूलभूत हक्कांची वैशिष्ट्य आहे तर ती या ठिकाणी आपण बघितली होती. तर आज आपण जी काही मूलभूत हक्कांमध्ये कलम येणार आहे तर त्या कलमांविषयी अभ्यास या ठिकाणी आपण परीक्षेच्या दृष्टीने करणार आहोत. आता आपण जर बघितलं तर यात काही जास्त डिटेल बघणार नाही आपण, कारण आपल्याला जे एक्झाममध्ये फक्त कलमे या ठिकाणी विचारले जाण्याची शक्यता आहे. तर आपण फक्त त्या दृष्टीनेच या ठिकाणी बघणार आहोत, कारण फुल इन डिटेल्स जर आपल्याला बघायचं असेल तर मग आपलं लेक्चर बरंच लेंदी होईल आणि त्यानंतर आपली जे आहे तर तो परीक्षेसाठी आपला कालावधी देखील हा कसा आहे तर कमी कालावधी आपल्याकडे शिल्लक आहे. तर आपल्याला त्या दृष्टीनेच या ठिकाणी पुढे जावं लागेल. तर कलम जे आहे तर भाग 3 मध्ये मूलभूत हक्क तर त्याच्यात किती कलम आहे तर कलम 12 ते 35 पर्यंत जी कलम आहे तर ते काय आहे तर या ठिकाणी मूलभूत हक्कांमध्ये ती कलम या ठिकाणी दिलेली आहे. मग आता आपण या ठिकाणी वन बाय वन एक एक कलम बघूया की कोणतं कलम कशाशी संबंधित आहे आणि ज्या ठिकाणी समजा त्या कलमाच्या अंतर्गत काही महत्त्वाच्या घटना दुरुस्त असतील किंवा इतर उपकलम असतील किंवा त्यांना काही जे काही अपवाद असतील तर आता बऱ्याच ठिकाणी किंवा जवळजवळ सगळ्याच ठिकाणी काही अपवाद आहेत तर ते आपल्याला सगळे अपवाद बघणं शक्य नाही, पण जे जे काही शक्य असेल तर ते आपण या लेक्चरमध्ये बघूयात. आणि माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की आपलं लेक्चर सगळ्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा आपलं चॅनल. ओके, आणि याच्यात काही सजेशन असतील तर त्या देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सुचवू शकतात. तर या ठिकाणी आपण घटनेचा जो काय तर मूलभूत हक्क हा भाग बघतोय तर तो घटनेचा भाग कितवा आहे तर 3रा भाग आहे. ओके, तर हा देखील आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. तर त्यानंतर त्याच्यात कलम कोणते आहे तर कलम जी 12 ते 35 ही कशा संदर्भात आहे तर ती मूलभूत हक्काच्या संदर्भात आहे. तर मग आता कलम जो काय आहे तर 12 तर यामध्ये काय सांगितलंय तर याच्यात जे आहे तर कलम 12 हा कशा संदर्भात आहे तर राज्यसंस्थेची व्याख्या. आता या ठिकाणी फक्त आपल्याला लक्षात ठेवणं काय गरजेचं आहे तर कलम 12 राज्यसंस्थेची व्याख्या याच्यात दिलेली आहे. आता मूलभूत हक्काशी संबंधित विविध तरतुदींमध्ये हा शब्द वापरण्यात आला आहे. म्हणजे हा शब्द म्हणजे कोणता तर राज्यसंस्था जो काय शब्द आहे तर तो मूलभूत हक्काशी संबंधित ज्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत तर त्याच्यात राज्यसंस्था हा शब्द या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. तर आता राज्यसंस्थेत काय काय येतं तर भारताचे शासन. आता भारताचे शासन व संसद. आता संसद या ठिकाणी आपण यापूर्वी बघितलं की संसदमध्ये काय येतं तर राज्यसभा असेल, लोकसभा असेल, राष्ट्रपती असेल तर या ठिकाणी ते संसदच्या अंतर्गत येतात. आणि शासनात काय काय येतं तर हे देखील आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे की जसं तुम्ही जर लेक्चर आपलं पहिलं लेक्चर बघितलं तर भारताचे शासन व संसद या ठिकाणी आपण डिस्कस केलेलं आहे. त्याच पद्धतीने घटक राज्यांचे शासन व विधिमंडळे. आता विधिमंडळामध्ये पण जसं विधानसभा असेल, विधान परिषद असेल, त्यानंतर जे राज्यपाल असतील तर ते आपल्या विधिमंडळात या ठिकाणी येतं. त्यानंतर सर्व स्थानिक प्राधिकारी. आता स्थानिक प्राधिकारी म्हणजेच कोणते प्राधिकारी तर नगरपालिका असेल, नगरपंचायती असतील, जिल्हा मंडळे असतील किंवा इतर काही न्यासने असतील तर त्यांचा समावेश या ठिकाणी जे आहे तर ते सर्व स्थानिक प्राधिकारीमध्ये या ठिकाणी होत असतो. आणि वेळोवेळी जे आहे तर आपल्या सर्वोच्च न्यायालयाने का राज्यसंस्था याचा खूप व्यापक असा अर्थ देखील या ठिकाणी लावलेला आहे की सपोज राज्यसंस्था जर ज्यांना मोठ्या प्रमाणात जर सरकारी वित्त सहाय्य जर करत असेल ज्या संस्थांना तर ते देखील या ठिकाणी जे आहे तर राज्यसंस्थाच्या व्याख्यामध्ये ती किंवा ती राज्यसंस्था म्हणून या ठिकाणी आपण या कायद्याच्या अंतर्गत तिला कन्सिडर करू शकतो किंवा त्याचा विचार आपण करू शकतो. त्याच पद्धतीने जे विविध जे खटले आहे सर्वोच्च न्यायालयाचे तर त्यांनी असं सांगितलं की तुमचं LIC असेल, ONGC असेल, सेल असेल
तर ह्या ज्या यासारखे जे काही महामंडळ आहे तर ते राज्य संस्था असल्याचा निर्णय देखील आहे, तर ते सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी दिलेला आहे. ओके. तर याच्यात आपण काय बघितलं तर मूलभूत हक्क जो आहे तर तो घटनेचा भाग 3 मध्ये आहे आणि त्याच्यात कलम 12 आपण या ठिकाणी बघितलंय की राज्यसंस्थेची व्याख्या. आता राज्यसंस्थेच्या व्याख्येत काय काय येतं तर या ठिकाणी आपण राज्यसंस्था कोणाला म्हणू शकतो तर हे या ठिकाणी आपण बघितलं, जसं भारताचे शासन व संसद असतील, घटक राज्यांचे शासन व विधिमंडळे असतील, सर्व स्थानिक प्राधिकारी असतील किंवा जे काही वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने जे काही निर्णय दिले तर त्या अनुषंगाने देखील त्या संस्था देखील राज्यसंस्थेमध्ये येतात. ओके. तर त्या संस्था कोणत्या ह्या देखील आपण या ठिकाणी बघितलंय. तर पुढील जो काय कलम आहे आपला तर कलम 13. आता कलम 13 मध्ये काय दिलंय तर मूलभूत हक्कांचे विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे. म्हणजे कलम जो 13 आहे तर हे देखील एक अतिशय महत्त्वाचं कलम आहे. कलम 13 मध्ये मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे. आता जे आहे तर मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं की ज्यावेळेस जे आपले संसद असेल किंवा कायदे मंडळ असेल तर ते वेगवेगळ्या प्रकारचे कायदे हे बनवत असतं. पण जर त्या ठिकाणी त्यांनी काही अशी कायदे बनवली का जी मूलभूत हक्कांचा या ठिकाणी संकोच करताय किंवा मूलभूत हक्क काढून घेताय तर या ठिकाणी ते कायदे कसे असतील तर ते मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले कायदे, तर त्यांचं काय होईल न्यूनीकरण होईल किंवा म्हणजे ते आपण शून्य इतवत जे त्याचं आहे तर त्याचं जो आहे त्या कायद्याचं तर त्याचं मूल्य होईल, म्हणजे ते अगदी शून्य होऊन जातील ते कायदे. तर या ठिकाणी म्हणजे त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे आपण त्याला म्हणत असतो की जे मूलभूत हक्कांचं जे संकोच करतात. तर असे कायदे काय होणार तर त्या ऑटोमॅटिक बाद होऊन जाणार किंवा ते त्यांना शून्य इतवत त्यांचं व्हॅल्युएशन किंवा मूल्य असणार आहे. तर हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे हे कशात येतं तर कलम 3 मध्ये या ठिकाणी येतं. आता कलम 13 मध्ये येतं. तर कलम 13 मध्ये न्यायिक पुनर्विलोकन तत्वज्ञानाची तरतूद या ठिकाणी देण्यात आलेली आहे. न्यायिक पुनर्विलोकन म्हणजेच काय का समजा संसदेने एखादा कायदा बनवला किंवा पारित केला, विधिमंडळाने एखादा कायदा बनवला किंवा पारित केला आणि त्या ठिकाणी तो जर मूलभूत हक्कांचं जे काय आहे तर तो भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये दिलेली आहे. तर त्यांचं जर संकोच करणारा असा जर कोणताही कायदा किंवा ते मूलभूत हक्क काढून घेणारा असा कोणताही कायदा केला तर तो या ठिकाणी काय होतं तर ऑटोमॅटिकली त्याला शून्य होत किंवा वाईड असं इंग्लिशमध्ये आपण म्हणतो तर ते त्यांचं मूल्य ऑटोमॅटिक कमी होऊन जातं. तर सर्वोच्च न्यायालयात जो हा असा अधिकार आहे तर तो कसं काय मिळाला तर तो कलम 32 अन्वये. तर उच्च न्यायालयाला असा अधिकार कोणत्या कलमानुसार मिळालाय तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं सर्वोच्च न्यायालयाला 32 नुसार. ओके. कलम 32 नुसार जो आहे तर तो सर्वोच्च न्यायालयाला आणि उच्च न्यायालयाला असा अधिकार कशानुसार मिळालाय तर तो आहे कलम 226 नुसार. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. राज्यसंस्था भाग 3 मध्ये दिलेले हक्क काढून घेणारे किंवा त्यांचा संकोच करणारा कोणताही कायदा करणार नाही आणि तसा कायदा केल्यास तो उल्लंघनाच्या प्रमाणे इतका शून्यवत असेल, म्हणजेच तो उल्लंघन केलंय आणि त्या कायद्याचं व्हॅल्युएशन हे शून्य इतकं असणार आहे. ऑलरेडी मी तुम्हाला समजून सांगितलं. तर लक्षात ठेवायचं आहे की कलम 13 मध्ये काय दिलंय तर न्यायिक पुनर्विलोकन तत्वज्ञानाची तरतूद, म्हणजे की एखादा कायदा बनवला आणि त्याला पुनर्विलोकन केलंय. कोणी केलंय तर ते न्यायालयाने केलंय. त्यानंतर जे आहे तर अतिशय महत्त्वाचा आहे पुढचा टॉपिक. तर मूळ घटनेत जे आहे तर मूलभूत हक्कांचे किती गट देण्यात आले होते तर ते या ठिकाणी 7 गट या ठिकाणी देण्यात आले होते मूळ घटनेत, की ज्यावेळेस घटनेचा अंमल स्टार्ट झाला त्यावेळेची ही गोष्ट. तर तेव्हा मूलभूत हक्कांमध्ये जे आहे तर ते किती गट देण्यात आले होते मूलभूत हक्कांचे तर 7 गट या ठिकाणी देण्यात आले होते. तर आपण प्रथम ते गट बघू आणि त्या गटांच्या अंतर्गत येणारी कलम आपण 1 बाय 1 डिस्कस करू. तर पहिला गट आहे समानतेचा हक्क. आता समानतेचा हक्क जे आहे तर ते कलम 14 ते 18 अंतर्गत येतं. ओके. समानतेचा हक्काचा जो गट आहे तर तो कोणत्या कलमांमध्ये आहे कलम 14 ते 18. त्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क तर या ज्या गटात आहे तर ते कलम 19 ते 22. त्यानंतर पुढील जो आहे तो शोषणाविरुद्धचा हक्क तर या गटात आहे कलम 23 व कलम 24. त्यानंतर धर्मस्वातंत्र्याचा हक्क या गटामध्ये आहे कलम 25 ते कलम 28. आता लक्षात ठेवायचंय असा देखील प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की मूळ घटनेत जे आहे तर मूलभूत हक्कांचे किती गट देण्यात आले होते तर ते या ठिकाणी 7 गट आणि आता सध्या किती आहे तर ते 6 गट आहे आता सध्या, कारण एक गट त्यातला काढून घेण्यात आलेला आहे की जो संपत्तीचा हक्क यापूर्वी होता पण तो जो आहे
तर जी 44वी घटना दुरुस्ती होती तर त्याच्यानुसार तो काढून घेण्यात आला आहे. तर पहिला आपण कोणता बघितला, समानतेचा हक्क. या गटात किती कलम आहे, तर कलम 14 ते 18 प्रत्येकाने पाठच करायचं या ठिकाणी हे. त्यानंतर पुढील आहे आपला स्वातंत्र्याचा हक्क. या गटात आहे कलम 19 ते 22. त्यानंतर पुढील जे काही आपला गट आहे तर तो आहे शोषणाविरुद्धचा हक्क. तर यामध्ये कलम 23 व 24 या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील आपला गट आहे धर्मस्वातंत्र्याचा हक्क. या गटात कलम 25 ते कलम 28 या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता पाचवा जो गट आहे तर यामध्ये किती कलम आहे, तर सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. त्याच्यात कलम आहे 29 व 30, म्हणजे ही 2 कलमांचा गट या ठिकाणी सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क या गटात आहे. त्यानंतर जो मी तुम्हाला सांगितलं की हा एक गट कॅन्सल केलाय की जो संपत्तीचा हक्क, तर तो कशात दिला होता, तर त्यात फक्त एकच कलम होतं, कलम 31. या गटात जो आहे तर ते एकच कलम होतं, कलम 31. आता संपत्तीचा हक्क कलम 44व्या घटना दुरुस्तीने, म्हणजेच कधी झाली ती, तर 1978 मध्ये मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आला आणि तो भाग 12 मधील प्रकरण 4 मधील कलम 300A मध्ये टाकून एक कायदेशीर हक्क म्हणून फक्त घोषित करण्यात आलेला आहे. म्हणजे त्याला काय केलं, फक्त एक कायदेशीर हक्क ठेवलाय, की म्हणजे त्याला काही एक व्हॅल्यू नाही, जस्ट एक हक्क म्हणून त्याला ठेवलाय फक्त घटनेत. तर अशा पद्धतीनं तो 6वा हक्कांचा गट होता. आणि जो 7वा आहे तर तो घटनात्मक उपायांचा हक्क. त्या या गटात देखील एकच कलम आहे, ते म्हणजे कलम 32. आता हा जो गट आहे हा देखील अतिशय महत्त्वाचा आहे. ओके, तर याविषयी आपण डिटेल एखादा लेक्चर बनवूयात, पण हे फक्त इथे लक्षात ठेवा की घटनात्मक उपायांचा हक्क कशात आहे, तर ते कलम 32 मध्ये. ओके, या गटात जो कलम आहे तर तो कोणता आहे, तर कलम 32 या ठिकाणी आहे. तर लक्षात ठेवायचं आहे. 5वा गट कोणता होता आपला, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कांचा गट. त्याच्यात कोणती कलम होती, तर कलम 29 व कलम 30. त्यानंतर पुढील जो होता तर संपत्तीचा हक्क, तर त्यात एकच कलम होतं, ते म्हणजे कलम 31. आणि पुढचा जो आपला गट आहे घटनात्मक उपायांचा हक्क, की त्याच्यात देखील एकच कलम आहे, तर कलम 32. सगळे कलम लक्षात ठेवायची. परीक्षेला ॲज इट इज हे विचारले जाण्याची किंवा हे जे गट आहे तर हे विचारले जाण्याची शक्यता आहे. आता आपण पुढे 1 बाय 1 जे आहे तर याच्यात कोणती कलमे आहे तर ती या ठिकाणी बघूयात. ओके, तर जो काय आहे आपला पहिला समानतेचा हक्काचा जो काही गट होता तर त्यात कलम कोणती होती, तर कलम 14 ते 18. आता याच्यात जे काही कलम येतात तर ती 1 बाय 1 आपण या ठिकाणी बघूयात. आता जो कलम 14 आहे तर यामध्ये काय आहे, तर कलम 14 मध्ये आहे कायद्यापुढे सम. आता कायद्यापुढे समानता म्हणजेच काय, तर कलम जे काही 14 नुसार राज्यसंस्था. आता राज्यसंस्था म्हणजे काय आपण हे ऑलरेडी बघितलंय. कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यासमोर समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. म्हणजे जी काही राज्यसंस्था असेल, विधिमंडळे असतील किंवा संसद असेल, तर ती कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यासमोर समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. म्हणजे सगळ्यांना समान कायद्याचं संरक्षण या ठिकाणी असेल किंवा कायद्यासमोर सगळे हे कसे असतील, तर समान असतील. तर आता कायद्यासमोर समानता ही जी काही कन्सेप्ट आहे ना आपण, तर ही कुठून घेतली, तर ही ब्रिटनच्या घटनेवरून आपण या ठिकाणी घेतलेली आहे. ज्यावेळेस आपण आपल्या व्हिडिओचा भाग 3रा किंवा 4था त्यात आपण जे आहे तर वेगवेगळी वैशिष्ट्ये जी घटनेची वेगवेगळे भाग आपण कुठून घेतले किंवा त्याचा सोर्स कुठून आहे तर हे या ठिकाणी आपण यापूर्वीच बघितलंय. तर या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं काय आहे, तर कलम 14 की कायद्यापुढे समानता. म्हणजे याच्यात काय दिलंय की राज्यसंस्था कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यासमोर समान किंवा कायद्याचे समान संरक्षण कोणत्याही व्यक्तीस नाकारणार नाही किंवा भारतीय नागरिकास. आता हे जे आहे तर हे जे मूलभूत हक्क जो आहे तर हे ज्याप्रमाणे भारतीय नागरिक आहे तर त्याच पद्धतीनं ते परकीय लोकांना देखील काय आहे, तर प्राप्त आहे कायद्यापुढे समानता. की जसे आपले भारतीय नागरिकांना ते फक्त ॲप्लिकेबल आहे असं नाही, तर ते परकीयांना देखील कायद्यासमोर समानता हे जे हक्क आहे तर ते प्रदान करण्यात आलेलं आहे. आता पुढील जो काय आपलं कलम आहे तर ते आहे कलम 15. आता कलम 15 मध्ये काय सांगितलंय की धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास या ठिकाणी राज्यसंस्था काय करते, तर ती किंवा राज्यसंस्था या ठिकाणी धर्म, वंश, जात किंवा लिंग, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास या ठिकाणी मनाई करतं. आता कलम जे आहे तर ते 15 नुसार राज्यसंस्था कोणत्याही नागरिकाबाबत केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही. लक्षात ठेवायचं. आता राज्यसंस्थेची व्याख्या का महत्त्वाची होती हे मी ऑलरेडी सांगितलंय. आणि राज्यसंस्था जी आहे तर केवळ धर्म, वंश, जात, लिंगस्थान किंवा आपले लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करणार नाही. ओके, तर हे लक्षात ठेवायचं या ठिकाणी. आता जसं मी तुम्हाला सांगितलंय की यापूर्वी का जसं या ठिकाणी आपण जर बघितलं तर काही कलम 14 असेल की कायद्यासमोर समानता असेल तर याला काहीतरी अपवाद आहे. आता
की जे अपवाद जसं की कायद्यासमोर समानतेचा हक्क आहे, पण तो कसा आहे की हा हक्क अमर्यादित हक्क नाही. तर त्यात जो आहे तर ते घटनात्मक व इतर अपवाद या ठिकाणी लागू होतात, की जी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय, की समजा आता कायद्यासमोर सगळ्यांना समानता आहेच आहे, पण या ठिकाणी जर भारताचे राष्ट्रपती असतील किंवा घटक राज्यांचे राज्यपाल असतील, तर त्यांना काही जे आहे तर बाबींमध्ये तर ज्यांना एक्स्ट्रा प्रोटेक्शन ज्याला म्हणू शकतो किंवा संरक्षण ज्याला म्हणू शकतो आपण, तर ते देण्यात आलेलं आहे, की समजा ते जर पदाच्या पदावर असतील तर त्या कार्यकालात त्यांच्यावरती कोणते फौजदारी गुन्हे किंवा इतर जे काय आहे तर ह्या गोष्टी किंवा कलम 61 अंतर्गत राष्ट्रपतींवर महाभियोग चालवताना त्यांच्या कृतीचे परीक्षण केले जाऊ शकते. तर या पद्धतीचं त्यांना जे आहे तर एक वेगळी पॉवर्स या ठिकाणी जे अपवाद जे आहे तर प्रत्येक कायद्याला या ठिकाणी ते देण्यात आलेले आहेत. ओके. तर आपण अपवादाचं जे आहेत किंवा ह्या कायद्यांचं डिटेल ज्यावेळेस वन बाय वन बघू, तर त्यावेळेस आपण अपवाद देखील बघूयात. पण आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं फक्त आपल्याला काय महत्त्वाचं आहे, तर कलम 14 मध्ये काय दिलंय किंवा कलम 15 मध्ये काय दिलंय, तर हे या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं आहे. आता तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी आपण कलम 15 बघत होतो. तर धर्म, वंश, जात किंवा लिंग, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. पण जर राज्यसंस्था महिला किंवा बालक असतील तर त्यांच्यासाठी कोणतीही विशेष तरतूद या ठिकाणी ते करू शकतात, किंवा महिलांसाठी आरक्षण म्हणा किंवा बालकांसाठी मोफत किंवा अनिवार्य शिक्षण म्हणा. म्हणजे या ठिकाणी भेदभाव झालाच ना, पण ते काय मानण्यात आलं या ठिकाणी, तर ती गोष्ट अपवाद मानण्यात आली. ओके. तर अशा काही गोष्टी या ठिकाणी मध्ये आहे, पण ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं किंवा ते एक महत्त्वाचं नाही असं नाही, पण ते इतकं जे आहे आपण म्हणू शकतो की परीक्षेला विचारतीलच आपल्या सीईटीच्या एक्झाममध्ये, तर असं नाही. ओके. त्यानंतर पुढील जो आहे तर ते कलम 16. आता सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधी. आता या ठिकाणी राज्यसंस्थेच्या नियंत्रणाखाली कोणत्याही पदावरील रोजगार व नेमणुकांसंबंधी बाबीमध्ये सर्व नागरिकांना जी आहे तर ती काय असणार आहे, तर ती समान संधी असणार आहे. राज्यसंस्थेच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील रोजगार किंवा नेमणुकीसंबंधी बाबींमध्ये सर्व नागरिकांना समान संधी या ठिकाणी असणार आहे, असं या ठिकाणी सांगण्यात आलं. आता राज्यसंस्थेच्या नियंत्रणाखाली, इतर नाही, जे प्रायव्हेट असतील किंवा ते नाही. आणि याच्यानुसार जो कोणताही नागरिक म्हणजे धर्म, वंश, जात, लिंग किंवा कुळ, जन्मस्थान, निवास यापैकी कोणत्याही कारणावरून सरकारी रोजगार किंवा पदासाठी अपात्र असणार नाही, किंवा अथवा त्या बाबतीत जे आहे तर ते भेदभाव केला जाणार नाही. तर त्याच्यासाठी जे आहे तर संसदेने वेगवेगळे जे सार्वजनिक रोजगार कायदा असेल तर ते देखील या ठिकाणी पारित केलेलं आहे. पण या ठिकाणी समजा आपण जर बघितलं तर त्याला काही अपवाद आहेत. आता अपवाद कसं, की जसा जे अनुसूचित जाती असतील, जमाती असतील, तर त्यांच्या पदोन्नतीसाठी काही जागा या ठिकाणी राज्य संस्था राखून ठेवते. तर या ठिकाणी त्या तरतुदी घटनेमध्ये जे आहे तर ते चेंजेस करून किंवा घटनादुरुस्ती करून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर त्या ठिकाणी मग आपण त्याला असं म्हणू शकतो का, की जे मूलभूत अधिकार डावलण्यात आले आपले, तर नाही. तर ते त्या पद्धतीने तरतूद या ठिकाणी घटनेत वेळोवेळी करण्यात आलेलं आहे. किंवा एखाद्या धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थेच्या कारभाराशी संबंधित पदावरती तसेच तिच्या शासक मंडळातील कोणतेही सदस्य किंवा त्याचा जो धर्माचा असेल किंवा संप्रदायाचा अनुयायी असण्याबद्दल कायद्याने तरतूद करता येईल. समजा एका विशिष्ट धर्माचा किंवा सांप्रदायिक संस्थेचा एखाद्या पदावरती एखाद्या व्यक्तीला ठेवायचं तर तो त्याच धर्माचा असावा, अशा प्रकारचा कायदा देखील किंवा त्या संप्रदायाचा अनुयायी असा कायदा देखील या ठिकाणी राज्यसंस्था करू शकते. ओके. तर हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढील आपलं कलम आहे, महत्त्वाचं कलम आहे कलम 14, कलम 17. या ठिकाणी आपण कलम 14 बघितलं की कायद्यापुढे समानता. कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. त्यानंतर कलम 16 आपण या ठिकाणी बघितलंय की सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधी या ठिकाणी बघितलंय. पुढचं कलम आहे आपलं कलम 17 की जे आहे अस्पृश्यता नष्ट करणे. आता कलम 17 अन्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरूपात आचरण निषिद्ध करण्यात आलेले आहे. ओके. किंवा अस्पृश्यतेतून किंवा याच्यातून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता लादणे हा कायद्यानुसार काय असेल तर शिक्षापात्र अपवाद या ठिकाणी असणार आहे. तर याच्यासाठी देखील जे आपलं संसद आहे तर त्यांनी वेगवेगळे कायदे या ठिकाणी पारित केलेले आहे, की जसे अस्पृश्यता अपराध कायदा ज्याला 1955, त्याच्यानंतर त्याच्यात बदल करण्यात आला 1976 मध्ये, आणि त्यानंतर नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955 पारित करण्यात आला. आणि त्याही नंतर या ठिकाणी पुढे कायदा करण्यात आला की अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार निवारण कायदा 1989 या ठिकाणी
सहमत करण्यात आला. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की घटनेमध्ये तसेच कायद्यांमध्ये अस्पृश्यता या शब्दाचा अर्थ कुठेही स्पष्ट केलेला नाही. ओके. तर अस्पृश्यता कृतीमुळे दोषी व्यक्तीला संसद व राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीसाठी अपात्र घोषित करण्यात आलेले आहे. म्हणजे जर कोणत्याही एखाद्या व्यक्तीने केलं की अस्पृश्यता कृती जर केली तर संसद किंवा राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीसाठी तो कसा ठरतो, तर तो अपात्र. म्हणजे अगदी कडक तरतुदी या कायद्यांच्या अंतर्गत या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर आपल्याला लक्षात काय ठेवायचं की कलम 17 अन्वये काय, तर अस्पृश्यता नष्ट करणे आणि त्याच्यासाठी संसदेने वेळोवेळी कायदे जे या ठिकाणी केलेले आहे की जे मी तुम्हाला सांगितलं की जसं अनुसूचित जाती जमाती अत्याचार निवारण कायदा 1989. त्यानंतर पुढील जो कलम आहे तर किताब नष्ट करणे. आता किताब नष्ट करणे जे आहे तर याच्यात काही अपवाद देखील आहे आणि कोणती किताब नष्ट केली आणि कोणती देण्यात येतात अजूनही, तर हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी कलम 18 मध्ये आहे. आता राज्यसंस्थेमार्फत जी लष्करी किंवा शैक्षणिक नामविशेषण वगळता कोणत्याही नागरिकास किंवा परकीय व्यक्तीस कोणताही किताब प्रदान करणार नाही. म्हणजे लष्करांमध्ये जे असतं की कर्नल किंवा लेफ्टनंट ज्याला म्हणतो आपण, तर ही पदं किंवा आपण त्यांना जी सेवेदरम्यान जी वेगवेगळी परमवीर चक्र वगैरे किंवा हे यासारखी जी त्यांना आपण जे आहे तर ती मानविशेषणं देत असतो, तर ती जे वगळली किंवा शैक्षणिक संस्थेमध्ये असेल की आपण ज्याला डॉक्टरेट वगैरे अशा पदव्या लावतो, तर ही राज्यसंस्थेमार्फत जे आहे तर लष्करी व शैक्षणिक मानविशेषण वगळता कोणत्याही नागरिकास किंवा परकीय व्यक्तीस कोणताही किताब प्रदान केला जाणार नाही. तर हे लक्षात ठेवायचं आहे. किंवा आणखीन असे सांगण्यात आलंय की भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. म्हणजे जसं आपला जी राज्यसंस्था आहे तर ती देणार नाही, तसेच जे काही इतर परकीय देश असतील तर त्यांच्याकडनं स्वीकारण्याची देखील आपल्याला मुभा या ठिकाणी नाही. तर राज्यसंस्थेखालील कोणतेही लाभाचे पद किंवा विश्वासाचे पद धारण करणारा भारताचा नागरिक नसलेला व्यक्ती राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. म्हणजे या ठिकाणी जर स्वीकारायचं असेल तर त्याला देखील कोणाची संमती आवश्यक आहे, तर ती राष्ट्रपतींची संमती आहे की राज्यसंस्थेच्या खालील कोणतेही लाभाचे पद किंवा विश्वासाचे पद ते जे असेल तर तो धारण करणारा भारताचा नागरिक नसलेला व्यक्ती सुद्धा राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय तर ते असं काही लाभाचं पद धारण करणार नाही. तर पूर्वी जे आहे तर त्या वेगवेगळ्या पदव्या या ठिकाणी दिल्या जात होत्या. जसं महाराजा असेल, राजबहादूर असेल, रायबहादूर असेल किंवा रायसाहेब असेल किंवा दिवाण बहादूर अशा वेगवेगळ्या किताब त्यावेळेस दिले जायचे. तर आता ते देता येतात का, तर नाही. तर असं तर ते का बरं देता येत नाही, तर ते कलम 18 मध्ये या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. पण आत्ता जी आहे तर मग आता ती कोणत्या पद्धतीनं जे आहे तर मिळतात तर राज्यसंस्थेमार्फत, तर ते आहे की भारताचं जे असेल तर ते वेगवेगळे भारतरत्न असतील किंवा पद्मविभूषण असेल किंवा पद्मश्री असेल, तर ती या ठिकाणी आपण यासारखे जे आहे तर ते किताब देतो. पण जे आहे तर त्यांना ते तर हे जे काय आहे आपले तर ते वेगवेगळे, तर या ठिकाणी न्यायालयाने असं सांगितलंय का हे जसं तुम्ही भारतरत्न असेल किंवा पद्मश्री किंवा पद्मविभूषण असेल तर ते हे किताब याच्यात येत नाही. तर हे त्यांचं कार्याचं किंवा गुणवत्तेचा सन्मान असतो. तर त्यामुळे आपण ही त्या ठिकाणी देऊ शकतो. ओके. तर हे महत्त्वाचं होतं या ठिकाणी. तर पुढचा जो काही गट आहे आपला, तर या ठिकाणी आपण जो बघितला की पहिला गट आपण कोणता बघितला, तर तो समानतेचा हक्क या ठिकाणी आपण गट बघितला. ओके. आणि समानतेच्या हक्कात काय बघितलं, तर कलम 14 बघितलं, कायद्यासमोर समानता. त्यानंतर आपण कलम 15 बघितलं की धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई या ठिकाणी बघितलं. त्यानंतर कलम 16 आपण बघितलं की सार्वजनिक रोजगारांमध्ये समान संधी या ठिकाणी आपण बघितलं. त्यानंतर कलम 17 की जे अस्पृश्यता नष्ट करणे की ज्यालाच आपण इंग्रजीमध्ये अबोलिशन ऑफ अनटचॅबिलिटी म्हणतो. ओके. त्यानंतर आपण कलम 18 बघितलं की किताब नष्ट करणे, त्यालाच आपण अबोलिशन ऑफ टायटल्स असं देखील म्हणतो. तर अशा पद्धतीनं आपण जो आहे तर तो कोणता समानतेचा हक्काचा गट या ठिकाणी बघितला. आता आपण कोणता पुढील गट जो दुसरा आहे तर आपला स्वातंत्र्याचा हक्क, तर हा या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर आता स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये जे आहे तर ते कलम 19 ते कलम 22 पर्यंत या ठिकाणी कलम जे आहे तर ते स्वातंत्र्याचा हक्क या गटात देण्यात आलेली आहे. तर आता आपण जर बघितलं तर कलम जे आहे तर 19, आता कलम 19 मध्ये काय तर भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचे
संरक्षण. आता इत्यादी विवक्षित हक्कांचे संरक्षण म्हणजे जे कलम 19 आहे, तर त्यामध्ये 6 प्रकारचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. पण त्या स्वातंत्र्याला देखील काही अपवाद या ठिकाणी आहे. पण अपवाद आपण या ठिकाणी बघणार नाही, की ज्यावेळेस आपल्याला गरज पडेल तर त्या ठिकाणी आपण अपवाद बघूयात. की आता कलम 19 मध्ये काय सांगितलं, की भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण. आणि प्रश्न असा देखील विचारला जातो, की 19 मध्ये किती प्रकारचे जे आहे तर ते हक्क प्रदान करण्यात आलेले आहे. तर ते 6 प्रकारचे हक्क या ठिकाणी जे मी रेड याच्यात दाखवलंय, रेड याच्यात इंडिकेट करून दाखवलं, या ठिकाणी 6 प्रकारचे स्वातंत्र्याचे हक्क या ठिकाणी प्रदान करण्यात आलेले आहे. आता ते म्हणजे कोणते, तर भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा हक्क. म्हणजे कोणतीही व्यक्ती ही भाषण करू शकते किंवा आपलं अभिव्यक्ती म्हणजे आपलं मत व्यक्त करू शकते. त्यानंतर पुढील जो म्हणजे हा एक झाला. त्यानंतर पुढील जो सांगितलं, की शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा स्वातंत्र्याचा हक्क. म्हणजे आपण शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमू शकतो. त्यानंतर पुढील जो सांगण्यात आला, की संघटना किंवा संघ स्थापन करण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. आपण एखादी संघटना किंवा एखादा संघ या ठिकाणी स्थापन करू शकतो. ओके. तर हा एक महत्त्वाचा आहे. आता त्यालाही काही अपवाद आहे, पण ते आपण पुढे बघूयात किंवा जेव्हा गरज असेल तेव्हा बघूयात. त्यानंतर चौथं सांगण्यात आलं, की भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा स्वातंत्र्याचा हक्क. आता भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा स्वातंत्र्याचा हक्क. पण आता आपल्याला काही ठिकाणी जाण्यास बंदी देखील आहे, की जसे अंदमान निकोबार बेट असतील तर तिथे जे जारवाद समुदाय राहतात, तर त्या ठिकाणी जाण्यास आपल्याला प्रतिबंध या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणजे हे काय झालं तर त्या ठिकाणी अपवाद आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर जो आहे तो 5वा, भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. तर हे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, की जो 5व्या याच्यात येतो, भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. त्यानंतर 6वा जो आहे शेवटचा, कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय किंवा व्यापार किंवा धंदा चालवण्याचा स्वातंत्र्याचा हक्क. आता याला देखील जे आहे तर राज्यसंस्थेने पर्याप्त मर्यादा या ठिकाणी घालून दिलेल्या आहे, की असं नाही का तुम्ही कोणताही व्यापार करू शकतात किंवा काय. तर हे या ठिकाणी प्रत्येकाने लक्षात घ्यायचं आहे. आता समजा आपण जर बघितलं, की या ठिकाणी आपण जे 6 सांगितले, की भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा हक्क असेल किंवा शांततेने किंवा विनाशस्त्र एकत्र जमण्याचा हक्क असेल, त्यानंतर संघटना किंवा संघ स्थापन करण्याचा हक्क या ठिकाणी असेल किंवा भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा स्वातंत्र्याचा हक्क असेल किंवा भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा या ठिकाणी हक्क असेल. ओके. किंवा कोणताही पेशा आचरण्याचा किंवा कोणताही व्यवसाय किंवा व्यापार किंवा धंदा या ठिकाणी करण्याचा हक्क या ठिकाणी असेल. पण यांना जे आहे तर ती राज्यसंस्थेने या ठिकाणी पर्याप्त बंधने देखील घालून दिलेली आहेत. की समजा आपण जर बघितलं आता शेवटचं जर, की व्यवसायाचे स्वातंत्र्य ज्यामध्ये बघितलं, की मात्र अनैतिक व्यवसाय असेल, की म्हणजे त्याच्यात आलं की महिला व बालकांचा अपव्यापार असेल किंवा घातक व्यवसाय असेल, की जसे स्फोटके असतील, घातक औषधे असतील, तर करण्याचा हक्क याच्यात काय समाविष्ट होतो का, तर नाही होत. तर राज्यसंस्था असे व्यवसाय पूर्णपणे प्रतिबंधित करू शकते किंवा परवान्याशिवाय म्हणजे त्यांना आपण ज्याला म्हणतो की त्याला लायसन लागेल, की ते करून आपण त्यांना नियमित देखील किंवा त्याच्यावरती कंट्रोल देखील या ठिकाणी आपण ठेवू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण जे आहे तर ती 6 हक्क या ठिकाणी आपण बघितलेली आहे. तर पुन्हा एकदा प्रत्येकाने लक्ष देऊन ऐकायचं आहे, की याच्यात आपण पहिला बघतोय भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा हक्क. दुसरा शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा स्वातंत्र्याचा हक्क. त्यानंतर तिसरा संघटना किंवा संघ स्थापन करण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. त्यानंतर चौथा भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा स्वातंत्र्याचा हक्क. त्यानंतर 5वा भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. त्यानंतर 6वा जे आहे तर कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय व्यापार किंवा धंदा चालवण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. आता याला काही अपवाद आहेत का, ती जी थोडीफार आपण बघितली. पण आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर कलम 19 भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण. आणि त्यात किती प्रकारचे स्वातंत्र्य आहेत तर ती 6 प्रकारचे. आता या ठिकाणी कलम जे आहे तर त्या ठिकाणी कलम 20. तर 20 मध्ये काय सांगितलं या ठिकाणी, तर कलम 20 मध्ये आपल्याला या ठिकाणी सांगितलंय, की अपराधाच्या दोषसिद्धतेबाबत संरक्षण. ओके. तर कलम 20 अन्वये सर्व व्यक्तींना म्हणजे सर्व व्यक्ती यामध्ये कोण कोण आलं तर नागरिक, परकीय तसेच कंपन्या व महामंडळे हे देखील आलं. यासारख्या कायदेशीर संस्था देखील किंवा कायदेशीर व्यक्ती देखील
या ठिकाणी त्याच्यात समाविष्ट आल्या. तर या ठिकाणी कोणतं बघतोय आपण, तर कलम 20 अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण आपण या ठिकाणी बघतोय. तर कलम 20 अन्वये सर्व व्यक्तींना म्हणजेच नागरिक, परकीय तसेच कंपन्या किंवा महामंडळे असतील तर असंगत व अत्याधिक शिक्षेपासून संरक्षण प्रदान करण्यात आलेले या ठिकाणी आहे, की म्हणजे काही पण त्यांना शिक्षा करण्यात येणार नाही, की जी कायद्यात जी समाविष्ट आहे तर तेच तुम्ही या ठिकाणी करू शकतात. किंवा एखाद्या शिक्षेबद्दल एखाद्या अपराधाबद्दल तुम्ही दोनदा त्यांना शिक्षा करू शकत नाही, किंवा स्वतः विरुद्धच साक्षीदार होण्याची त्या ठिकाणी आपण त्यांना जबरदस्ती देखील या ठिकाणी करू शकत नाही, किंवा आपण ज्याला एक्स पोस्ट फॅक्टो या कायद्याचा अंमल या ठिकाणी नसतो, की म्हणजे एखादा अपराध आत्ता केला आणि त्याच्यात नंतर जर त्याला कायदा झाला तर त्या कायद्यानुसार जो काही अपराध होऊन गेला तर त्याला आपण शिक्षा या ठिकाणी करणार नाही. तर फक्त आपल्याला कलम 20 काय लक्षात ठेवायचं आहे, तर अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. आणि त्याच्यात व्यक्तीमध्ये कोण कोण येतं, तर नागरिक येतं, तसंच परकीय नागरिक देखील येतात, कंपन्या व महामंडळे यासारख्या कायदेशीर व्यक्ती देखील या ठिकाणी येतात. त्यानंतर पुढील आपला आहे कलम 21. कलम 21 मध्ये काय सांगितलं, की जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण. आता कलम 21 नुसार जे आहे, तर कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. जर कायद्यात जे काही दिलं असेल तर त्याच्यानुसारच तुम्ही एखादी गोष्ट किंवा एखाद्याला तुम्ही शिक्षा करू शकतात, म्हणजे किंवा त्याचे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण हे कायद्याला अधीन राहूनच या ठिकाणी करणार आहोत आपण. ओके. तर मग या ठिकाणी यामध्ये जे आहे तर वेगवेगळे खटले त्यावेळेस म्हणजे गोष्टी क्लॅरिटीसाठी सांगण्यात आलेले होते, की जसे की आपलं ए.के. गोपालन खटला असेल किंवा मनेका गांधी खटला असेल 1978चा. ओके. तर या ठिकाणी प्रत्येक ज्यावेळेस गरज पडली तर त्यावेळेस जे आहे तर आपले सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे तर निर्देश त्या ठिकाणी दिलेला आहे. जीवित व व्यक्तिगत यांचे स्वातंत्र्य म्हणजे काय, तर मग या ठिकाणी की मानवांसाठी प्रतिष्ठेचा जगण्याचा हक्क असेल, किंवा प्रदूषणरहित पाणी किंवा हवेचा प्रदूषण विरहित हवा असेल, तर म्हणजे चांगल्या पर्यावरणाचा हक्क असेल, उपजीविकेचा हक्क असेल, किंवा एकांताचा हक्क असेल, किंवा निवाऱ्याचा हक्क असेल, तर हे हक्क मिळवण्याचा सुद्धा या ठिकाणी समावेश कोर्टाने जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांच्या संरक्षणात या ठिकाणी केलेला आहे, की राज्य संस्था वेळोवेळी ह्या गोष्टींची पूर्तता करेल. किंवा आता आपण जर बघितलं की प्रदूषणरहित पाणीसाठी आपण जे आहे तर वेगवेगळे पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे आपल्या देशात, त्यानंतर वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत तर ते प्रदूषणासाठी काम करतात, किंवा आरोग्याच्या हक्कासाठी आहे तर वेगवेगळ्या संस्था या ठिकाणी काम करतात. तर कलम 21 जो आहे तर तो या ठिकाणी नव्याने समाविष्ट करण्यात आला होता. 21 ज्याला म्हणतो आपण, की या ठिकाणी मी 4 नंबरला तो दाखवला, की कलम 21 का जो आहे शिक्षणाचा हक्क. आता हा आपण जो आहे 21 लिहिण्याचं कारण असं, की तो आपण नंतर नव्याने या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे. आता हे जे काही कलम आहे तर 86वी घटना दुरुस्ती जी 2002 मध्ये या ठिकाणी करण्यात आली. तर या कलमानुसार जे प्राथमिक शिक्षण आहे तर हा मूलभूत हक्क या ठिकाणी बनवण्यात आला. आता मग प्राथमिक शिक्षण म्हणजे कोणाला द्यायचं, तर राज्य संस्था जे आहे तर ते 6 ते 14 वर्षांच्या मुलांना कायद्याने ठरवून दिल्यानुसार मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देईल. ओके. तर आपण या ठिकाणी बघतो की आता 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना आपल्याकडे जे आहे तर ते मोफत व अनिवार्य शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. तर ते कोणत्या कलमाने दिलं जातं, तर ते 21 तर 21 मध्ये काय सांगितलंय, तर शिक्षणाचा हक्क. ओके. आणि ते कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला आपल्याला, तर तो 86 घटनादुरुस्ती. आणि ती कधी झाली, तर ती 2002 मध्ये आपल्याला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढचा जो काही आपला कलम आहे तर तो कलम आहे कलम 22 अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण या ठिकाणी सांगितलं. आता कलम 22 मध्ये काय दिलंय, तर विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आता यामध्ये जर आपण बघितलं की स्थानबद्धता ही जी आहे ना, ही 2 प्रकारची असते. एक शिक्षा म्हणून केलेली स्थानबद्धता आणि एक प्रतिबंधक स्थानबद्धता. म्हणजे की एखादा गुन्हा घडू नये तर त्याच्या आधीच काहीतरी आपण प्रतिबंधात्मक उपाय ज्यावेळेस करतो तर त्याला आपण प्रतिबंधात्मक स्थानबद्धता या ठिकाणी म्हणतो. आणि शिक्षा म्हणून केलेली स्थानबद्धता असते, की समजा एखाद्या व्यक्तीला एखाद्या कायद्याच्या खाली अटक केली किंवा त्यांनी काही गुन्हा केला तर किंवा एखाद्याला आपण डायरेक्ट अटक करू शकत नाही, की समजा खटला न भरता डायरेक्ट अटक आपण करू शकतो का, तर नाही. शिक्षा म्हणून केलेली स्थानबद्धता ही खटला चालवल्यानंतर व अपराध सिद्ध झाल्यानंतर केलेली स्थानबद्धता या ठिकाणी असते. की शिक्षा म्हणून केलेली स्थानबद्धता ही कशी असते, तर खटला चालवल्यानंतर किंवा
अपराध सिद्ध झाल्यानंतर केलेली या ठिकाणी स्थानबद्धता असते, की जे मी तुम्हाला पहिले सांगितले, की शिक्षा म्हणून केलेली स्थानबद्धता आपण ज्याला म्हणतो. आणि याउलट खटला न भरता व न्यायालयाने शिक्षा सुनावलेली नसतानाही केलेली स्थानबद्धता म्हणजेच काय, तर प्रतिबंधात्मक स्थानबद्धता होय. आता यामध्ये जे आहे तर यात बरेच उपकल्म देखील आहे. तर ते काय आपल्या परीक्षेच्या दृष्टीने सध्या तरी महत्त्वाची नाही, की ज्यावेळेस तुम्ही लॉला ॲडमिशन घ्याल तर त्यावेळेस इन डिटेलमध्ये तुम्हाला कळेल. कारण अतिशय महत्त्वाचं आहे, की ज्यावेळेस तुम्ही क्रिमिनॉलॉजी शिकता तर त्यामध्ये हे जो कलम 22 आहे तर विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण, की जसं समजा साधारण कायदा असेल की त्यामध्ये जे आहे तर अटक झालेल्या किंवा स्थानबद्ध करण्यात आलेल्या व्यक्तीस काही हक्क देण्यात आलेले आहे. म्हणजे कसं, की अटकेची कारणं शक्य तितकं लवकर त्या व्यक्तीला कळवणे असेल किंवा पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेण्याची व त्याकरिता त्याच्या करवी त्याला बचाव करण्याचा हक्क देखील असेल. म्हणजे त्याच्या थ्रू तो बचाव सुद्धा करू शकतो किंवा अटकेनंतर 24 तासात सर्वात जवळच्या दंड अधिकाऱ्यांसमोर त्याला हजर करणं हे देखील या ठिकाणी महत्त्वाचं असतं. तर ते हे सगळं कशाच्या अंतर्गत येतं, तर आता ही उपकलमं आहेत. कलम 22ची या ठिकाणी जे मी काही सांगितले, की अटकेची कारणे शक्य तितकं लवकर ते जे काय अपराधी याला कळवणे किंवा त्याच्या पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेणे आणि त्याच्या करवी त्यांनी बचाव करणे. तर हा त्याच्या हे उपकलम आहेत, की अटकेनंतर 24 तासात सर्वात जवळच्या दंड अधिकाऱ्यांसमोर त्याला हजर करणे वगैरे झालं तर हे कलम 22 अंतर्गत या ठिकाणी येतं. आता याच्याच अंतर्गत जे आहे तर ते वेगवेगळी जी आहे तर आता प्रतिबंधात्मक स्थानबद्धता असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं, की साधारण कायद्यानुसार एक आणि दुसरं प्रतिबंधात्मक स्थानबद्धता, की म्हणजे असं अपराध घडू नये म्हणून आपण केलेलं या ठिकाणी ते कायदा असतो किंवा अटक असते. तर त्याच्यासाठी वेगवेगळी विधिमंडळाने किंवा कायदे मंडळाने किंवा संसदेने कायदे केले, की जसं प्रिव्हेन्शन अँड डिटेन्शन ॲक्ट 1950 या ठिकाणी. त्यानंतर पोटा असेल, की जे प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ॲक्ट असेल 2002चा. तर सध्या तो रद्द करण्यात आला आहे. पण ही जी काही कायदे आहे तर यासारखी बरीच कायदे जे आहे आपल्या तर ती संसदेने प्रतिबंधात्मक स्थानबद्धता हे जो काही ॲक्ट आहे तर याच्या अंतर्गत बनवलेले आहे. आणि हे जे आहे तर जगातील कोणत्याही देशाच्या घटनेत भारताप्रमाणे प्रतिबंध स्थानबद्धतेचा जो हा आहे तर तो या ठिकाणी आपण घटनेचा कसा, तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं, की भाग 3 हा कसा आहे तर अविभाज्य असा भाग आहे. त्याला आपण घटनेपासून विलग करू शकतो का, तर नाही. की जसं त्याला कलम 13 मध्ये त्याच्यासाठी प्रोव्हिजन आहे, की अविभाज्य भाग कसा त्याला बनवण्यात आला आहे. त्याच्यानंतर कलम 32 असेल, कलम 226 असेल. तर याप्रमाणे हा जो आहे तर भाग कसा आहे तर अविभाज्य भाग आहे आणि त्यातही जो आहे तर हा प्रतिबंधात्मक स्थानबद्धता याच्यात समाविष्ट करण्यात आलेला आहे, का जे आपण इतर देशांच्या कोणत्याही घटनेत आपल्याला असं काही बघायला मिळणार या ठिकाणी नाही. चला तर मग आपण पुढील कलमे बघूयात किंवा पुढचा गट बघूयात आणि त्यातली कलमं बघूयात. आता जो पुढचा तिसरा गट आहे तर शोषणाविरुद्धचा हक्क. आता शोषणाविरुद्धचा हक्क याच्यात कोणती कलम आहे तर कलम 23 आणि कलम 24 या ठिकाणी शोषणाविरुद्धचा हक्काचा जो काही गट आहे तर त्यामध्ये दिलेली आहे. आता कलम 23 मध्ये काय सांगितलंय तर माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना काय सांगितलंय तर मनाई, प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बिईंग अँड फोर्सेड लेबर. ओके. तर वेठबिगारीचे आपण एखाद्या व्यक्तीला ठेवू शकत नाही आणि त्या माणसांचा अपव्यापार करण्यास किंवा अनैतिक व्यापार ज्याला आपण म्हणू शकतो या ठिकाणी प्रतिबंध कायदा या ठिकाणी जो संसदेने पारित केलेला आहे. ओके. तर या ठिकाणी माणसांचा अपव्यापार आपण करू शकतो का, तर यामध्ये नाही करू शकत. तर यामध्ये जे आहे तर पुरुष, महिला व बालकांची खरेदी विक्री वस्तू म्हणून करणे किंवा महिला व बालकांचा अनैतिक व्यापार करणे, उदाहरणार्थ वैश्य व्यवसाय असेल किंवा देवदासी किंवा गुलामगिरी असेल, तर हे करण्यास या ठिकाणी काय करण्यात आलेले आहे तर पूर्णपणे मनाई करण्यात आलेली आहे. किंवा आपण कोणत्याही प्रकारे उल्लंघन जर आपण केलं तर ते कायद्यानुसार कसं असेल तर शिक्षापात्र अपराध या ठिकाणी ठरणार आहे. आणि त्याच्यासाठी वेगवेगळे जे आहे तर ते संसदेने कायदे करून त्याच्यासाठी वेगवेगळ्या शिक्षा या ठिकाणी निश्चित केलेल्या आहे. आणि यालाही देखील काही अपवाद आहे, की जसं की अनिवार्य लष्करी सेवा किंवा समाजसेवा जर करायला सांगितलं की राज्यसंस्थेने, तर ते या ठिकाणी त्याला अपवाद म्हणजे तो या ठिकाणी जो आहे तर आपल्याला वेठबिगारी म्हणा किंवा याच्या खाली तो काही येत नाही. ओके. तर पुढील जो काही कलम आहे कलम 24. आता कारखान्यांमध्ये किंवा कारखाने इत्यादींमध्ये बालकाला कामास ठेवण्यास काय आहे तर मनाई. म्हणजे कारखाने इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास काय आहे तर मनाई या ठिकाणी आहे. तर कलम 24 नुसार ते या ठिकाणी सांगितलं, की जे बालक म्हणजे या डेफिनेशनमध्ये किती तर 14 वर्षाखालील जी काही बालक किंवा जी काही व्यक्ती असेल तर तिला बालक या ठिकाणी
सांगण्यात आलेली आहे. तर संसदेने त्याच्यासाठी देखील एक कायदा बनवला आहे की बालकामगार प्रतिबंध व नियमन कायदा 1986 हा त्याविषयी सर्वात महत्त्वाचा कायदा या ठिकाणी ठरतो. की आता कारखाने इत्यादी ठिकाणी म्हणजे कुठे, तर बालकांना कोणत्याही कारखान्यात वा खाणीत कामास नोकरी ठेवले जाणार नाही. म्हणजे जे खाणकाम असेल तर तिथे देखील 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवण्यास या ठिकाणी काय आहे, तर मनाई किंवा अन्य कोणत्याही धोक्याच्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा बालकाला कामावर ठेवता येणार नाही. मात्र हा कायदा धोक्याच्या नसलेल्या कामावर बालकास कामावर लावण्यास प्रतिबंध करत नाही. म्हणजे समजा धोक्याचं आता या ठिकाणी काय सांगितलं आलंय कलमात की धोक्याच्या ठिकाणी, पण धोक्याचं ठिकाण नसेल तर तुम्ही लावू शकता असं त्यांना एक म्हणणं आहे. म्हणजे या ठिकाणी अपवाद बऱ्याच ठिकाणी दिलेला आहे, पण आपल्याला फक्त महत्त्वाचं काय आहे, कलम 24 मध्ये काय दिलंय, तर कारखाने इत्यादींमध्ये बालकाला कामाला ठेवण्यास मनाई. आता बालक कशाला म्हणलंय, तर 14 वर्षाखालील बालकास. आणि त्याच्यासाठी कायदा कोणता आहे, तर बाल कामगार कायदा जो आहे 1986चा, तर तो या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा आहे. पुढील आपला जो काही गट आहे तर तो आहे, हा जो काही गट आहे आपला चौथा, तर धर्म स्वातंत्र्याचा हक्क. तर यात कोणती कलम येतात, तर कलम 25 ते 28. आता या ठिकाणी आपण काही जास्त डिटेल बघणार नाही कारण लेक्चर खूपच लेंदी होत चाललंय. तर पुढे जेव्हा किंवा आपण एखादा लेक्चर बनवू पुन्हा की मूलभूत हक्कांवरती, तर तेव्हा जे 25च्या पुढचे कायदे जे आहेत तर आपण ते इन डिटेल्समध्ये एक्सप्लेन या ठिकाणी करूयात. तर कलम जे आहे तर ते 25 काय म्हणतात, तर सतत विवेक बुद्धीने स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार यांचा या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. आता काय सांगितलं की सतत विवेक बुद्धीने जे आहे तर किंवा बुद्धीने स्वातंत्र्य किंवा धर्माचे मुक्त प्रकटीकरण असेल किंवा आचरण असेल किंवा प्रचार असेल तर याचं स्वातंत्र्य या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता त्याला काही अपवाद देखील आहे, पण आपण फक्त लक्षात काय ठेवायचं की कलम 25ने आपल्याला काय दिलंय, तर सतत विवेक बुद्धीने धर्माचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण असेल, आचरण असेल किंवा प्रचार असेल तर याचं स्वातंत्र्य या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर कलम 26 काय सांगतंय, तर कलम 26 सांगतंय की 25 झालं आपला, तर कलम 26 बघतोय. तर कलम 26 काय म्हणतं की धर्माविषयी व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. म्हणजेच जे वेगवेगळे धार्मिक संप्रदाय असतील तर किंवा त्यांचे गट असतील तर त्याचे जे काय धार्मिक किंवा धर्मदायी उद्देशाकरता जे काही संस्था स्थापन करण्यात आल्या आहे किंवा ते स्वखर्चाने चालवण्याचा हक्क असेल किंवा त्यांचे व्यवस्था पाहण्याचा हक्क असेल तर तो या ठिकाणी आपल्याला कलम 26 अंतर्गत या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजेच धर्मनिरपेक्ष व्यवहारांची धर्मविषयक व्यवहारांची या ठिकाणी चुकलंय थोडंसं, धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क या ठिकाणी आपल्याला कलम 26 अंतर्गत देण्यात आलेला आहे. त्यानंतर कलम 27 काय म्हणतंय आपल्याला, तर कलम 27 हे सांगतंय का एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबतचा हक्क. एखाद्या विशिष्ट धर्माच्या करता कर देण्याच्या स्वातंत्र्य या ठिकाणी आहे. तर आता ऍक्च्युली याच्यात सांगायचं कसं आहे या कलमाच्या अंतर्गत, तर कोणत्या व्यक्तीवर असा कर देण्याची सक्ती केली जाणार नाही ज्याचे उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माचे किंवा धार्मिक संप्रदायाचे संवर्धन करण्यासाठी खर्च करायचे आहे, असं या ठिकाणी सांगायचे त्यांना. एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याविषयी स्वातंत्र्यात काय सांगायचे त्यांना, तर कोणत्याही व्यक्तीवरती असा कर देण्याची सक्ती केली जाणार नाही ज्याचे उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माचे किंवा धार्मिक संप्रदायाचे संवर्धन करण्यासाठी खर्च करायचे आहे. पण या ठिकाणी जर फी असेल तर ते आहे का, तर नाही. ते लोक फी घेऊ शकतात किंवा देऊ शकतात. ओके. तर कलम 28 मध्ये काय सांगितलंय की शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबतच्या स्वातंत्र्याचा हक्क. ओके. आता यावरून जे आहे तर कलम 28च्या अंतर्गत जे आहे तर ते 4 प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये या ठिकाणी फरक केलेला आहे यामध्ये. तर जे आहे तर त्या कोणत्या आपण बघू की पूर्णतः राज्य संस्थेच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या असतील किंवा राज्य संस्थेमार्फत प्रशासित मात्र दान निधी किंवा न्यास म्हणून स्थापन करण्यात आलेल्या संस्था असतील किंवा राज्य संस्थेने मान्यता दिलेल्या संस्था असतील किंवा राज्य संस्थेकडून सहाय्य प्राप्त करत असतील, अशा या संस्था या ठिकाणी यामध्ये येतात की जे विवक्षित शैक्षणिक संस्था ज्याला म्हटलंय की त्यामध्ये कोणते येतात. तर आपल्याला महत्त्वाचं काय आहे फक्त की कलम 28 अंतर्गत काय येतं, तर विवक्षित शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहणे याविषयीचे स्वातंत्र्य या ठिकाणी महत्त्वाचं आहे. पुढील जो आपला गट आहे तर तो आहे 5वा गट की सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, की ज्यामध्ये कलम 29 व 30 ही जी काही कलम या ठिकाणी येतात. आता या
यातील जो कलम 29 आहे तर तो कोणता आहे, तर अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण. आता अल्पसंख्याक जो वर्ग असेल तर एखाद्या भारताच्या राज्यक्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही नागरिकाला स्वतःची वेगळी भाषा, लिपी व संस्कृती असल्यास ती जतन करण्याचा हक्क त्या जो नागरी गट असेल तर त्याला या ठिकाणी असणार आहे. आता जे आपल्या घटनेत अल्पसंख्याक या शब्दाचा कुठेही उल्लेख या ठिकाणी किंवा स्पष्ट उल्लेख या ठिकाणी केलेला नाही. कलम 30 जे आहे तर अल्पसंख्याक वर्गाच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क देखील या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. तर हे 2 कलम महत्त्वाची आहे, डायरेक्टली आपल्याला विचारली जाऊ शकतात. आणि त्यानंतर जे आहे तर ह्या लेक्चरमधलं आपलं जे काही शेवटचं जो काही गट आहे ते घटनात्मक उपायांचा अधिकार. आता घटनात्मक उपायांचा अधिकार जे आहे तर ते कशात दिलंय तर कलम 32 मध्ये, की कलम 32 भाग 3 ने प्रदान केलेला हक्क बजावण्याकरता उपाय. ओके, की जे भाग 3 मध्ये जे काही हक्क आहे तर त्याचा जे काही घटनात्मक उपाय करण्याचा अधिकार कशात दिलाय तर तो कलम 32 मध्ये या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आता कलम 32 चे वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसं केलंय का हे असं कलम आहे की ज्या विना आहे तर ती घटना काय तर व्यर्थ ठरेल, आणि हे कलम जे आहे तर तो घटनेचा खरा आत्मा असून ते खरे हृदयही देखील आहे. तर असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं या ठिकाणी आहे. ओके, तर अशा पद्धतीने जी आहे तर ती आपण जी मूळ घटनेत 7 गट होती तर त्यातला एक जो संपत्तीचा अधिकार कलम 31 तो वगळण्यात आलेला आहे. तर तो सोडून आपण 6 गट या ठिकाणी बघितले. त्या गटांमध्ये कोणती कलमं येतात ही देखील आपण डिटेल्समध्ये बघितली. तर आपल्या एक्झाममध्ये डायरेक्टली हे कलमं विचारली जातात आणि ती कशा संबंधित आहे तर हे जसं कलम 17 असेल की अस्पृश्यता बंदी असेल, कलम 18 आहे की जे कोणतेही टायटल असेल तर तो आपण या ठिकाणी कोणालाही किंवा किताब ज्याला म्हणतो आपण, टायटल म्हणजेच काय तर किताब किंवा किताब नष्ट करणे असेल कलम 18च्या अंतर्गत, किंवा 19च्या अंतर्गत भाषण स्वातंत्र्य असेल तर मग त्यात किती स्वातंत्र्य आहे. तर असा देखील प्रश्न या ठिकाणी परीक्षेत विचारला जाऊ शकतो. लेक्चर थोडंसं लेंदी आहे पण शेवटपर्यंत बघा. आता हे मी आधीच सांगायला पाहिजे होतं पण आशा करतो की सगळे शेवटपर्यंत बघतीलच. तर निश्चितपणे तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, आणि ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा हे जे काही आपलं यूट्यूब चॅनल आहे तर याला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन दाबायला विसरू नका, की जेव्हाही मी नवीन लेक्चर अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर माझी एक रिक्वेस्ट आहे सर्वांना की हे जे आहे आपलं चॅनल ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, की जेणेकरून जास्त विद्यार्थी संख्या या ठिकाणी वाढेल आणि जास्त विद्यार्थी संख्या वाढली की आपल्याला पुढील लेक्चर बनवायला देखील एक प्रकारची एनर्जी मिळेल.